गाठ्या शिंबूट नाकावाला तवर होती का? हा? रोज वाढती वाटतं. रोज वाटते वेलकम टू माय न्यू ब्लॉग आहे. आपण कृषी मंत्री खात्यात निवड झाल्यापासून ते आपल्याला ह्यांच्या रानाला विजिट द्यायची होती. लय दिवसापासून होतं वरनं लय लोड होता कामाचा, त्याच्यामुळे मला काही जमलं नाही. त्याच्यामुळे आता थांबलाय जमानी नाही, त्याच्यामुळे आता विजिट द्यायला चालू टाइम होता म्हणून. रोहन तुझ्या रानात काय काय रे बाळा? वापरा वाटे तुझ्यात काय? आमच्या सफरचंद संत्री, परत अजून ड्रॅगन फ्रूट आहे, परत ते बाहेरचं ते लातूरचा आंबा का कसला ते नाशिक काय ते हापूस आंबा. हो, आता हे सगळ्यांची विजिट देतो. कसं आहे कलम बिलम लावायचं, कलम कधी इंजेक्शन कधी सोडायचं, काय सोडायचं. आपली PhD झाल्यापासून कसं आहे सगळं राहिली ना. किवी सांगायची राहिली. किवी पण एक आहे. किवी पण लावली येऊन. आणि रोहन तू फक्त भोपळा लावलाय का? रोहननी देशी भोपळा लावलाय. पेट्रोल संपलं. कॉकवर खाली इकडे नाही का परत पेट्रोल संपलं. कल सोडा हळूहळू सोडा. सोडून टाका तुम्ही. ही गाडी इथं खाली येत नाही ना. मोठी विषय काय आहे माहिती का? मोठी गाडीचा विषय नाही. आम्ही डायरेक्ट लँड करतो चॉपर. त्याच्यामुळे यांचं आहे ते हलकं क्षेत्र, त्याच्यामुळे कशी जमीन दसती. झाड पिढ तू उगाच कशाला आपल्यामुळे लोकांचं नुकसान, परत आपलीच बरं हात दुखायला लागला तेव्हा. रानात आले ह्याला मी आणले मग म्हणतोय ओलय का हे बघा. तुला अनुदानात नाही बसवणार बरं का सरकारी कॅश. ओरिजिनल ड्रॅगन फ्रूट चौक तिथे गाठ असते बघा त्याला. लस लय काटेरी फळ, काटेरी कमळ, काटेरी वनस्पती. हे कडे सोड पडायचं रण. विश्वास ठेवू नका. विमान मी मुंबईत नाहाला एक नंबर असा छतबीत केला इकडे रस्ता बघा, गाडी बघा. कुत्रे येतात का रोहन? अजून थोडं इकडे लावायचं की नको बाळा रस्त्यावर इकडे लावायला डायरेक्ट. काय लगा लोकाला सारा बरं दोघाचा तांबा मारायचा कोणाचं रोहनचं राहणार नाक दाबलं ते जीव जाय त्याच्याला तावा. एवढं बी करत उतर भोपळा बघू द्या कसं आहे. अरे कुत्र्यामुळे ना ह्याचा विषय सांगतो बाटल्यांचा. बाटल्यांमुळे मला आठवलं बरं का. पेट्रोल नाही ही बाटल्या काय बाटल्या काय मला माहिती का? आधी राहण्या साफ ही येत नाही या बाटल्या ठेवल्यावर. पहिल्याच दिवशीच आमच्या घरी बाटल्या ठेवल्याला असा गोंधळ झाला. आमच्या फादरने रातचाच मारला उठून. लेखात नाही ही चटणी गेली का राहण्या? हा मग काय की भोपळा कसं म्हणजे काय औषध ह्याला काय सोडायचं सांग का तुला? आता भोपळा चांगला आहे राहण्या. काल केवढा होता? काल केवढा होता? आता ही फुल आहे. हा फुल दिस कॅमेरा जमका भरलाय तुझा. दमका भरलाय तुझा व्हिडिओ काढता. काय करतोय तू? बरोबर की राहू नाही फुल आहे. हा मला काय म्हणायचं ह्याला आता कधी ही येणार? काय लागलं चालू आहे त्याला. आता एवढी क्वालिटीची आहे का? मला चोरी सध्या दिसत आहे. आई शपथ व्हॉट्सअपला. हा क्वालिटीची. तुम्ही अजून लहान आहे. भोपळा एक नंबर येत राहून एक नंबर भोपळा. शेती म्हणजे दोरी कुठून आणली? सारं नवीनच आणलं काही करण बिरण नाही ना? हात लावू का? राहून लो पॅक केलं कसं कुणी बांधलंय? हे बांबू कुठून आणलं? कसं आणलं? आई शपथ. आयला केरळमध्ये पदवी मिळूस तर फुकट शिक्षण. कसली बदी? कसली बी
मग पण पदवी घेऊस तर जगतच नाही ते. पदवी घ्यायला तुझ्याकडे आहे का काय? अरे बुद्धी लय आहे का बुद्धी? तुझा दम भरतोय व्हिडिओ काढताना. जाईल जीव. जाऊ दे जीव. तुम्ही लोकांना नाव ठेवण्यात कधी कुणाला चांगलं बोललं का तुम्ही? सुधारायचं बघा जरा. आज हाय उद्या नाही माणूस. मडकी का ठेवल्यात राहण्यात? मडकीन बिडकीन गाडकीन बिडकीन सारी राह. काय चांगलं असतं? 5 पांडव करीत सहावा कोण तू कर ना. चांगला करणं. ड्रिपवर आहे का राहण्या? नाही. चेष्टा कर नका का गरीब. अरे मग आता मला दिसला ड्रिप. खाचेल मार चालू गाडी. ती काय राहण्या? शेव आहे शेव. काय गुडी शेव आहे गुडी शेव. काय राहणे? कसली तरी शेंगाई लांबकी इकडे बघू. चवळीची नाही चवळी नाही. अरे काय वाटत त्याला? काय हा बाई तुझे शेखर बागायतदार आले तर तिकडून जाऊ त्यांना आहे ते? विचारू. कोण आहे ते? शेखर लोखंडे. अरे ती शेंग दाव शेंग कशी शेंग? बसावं लागल्यात की गोसावळ म्हण की शेंग आणि काय. गोसाळा म्हणजे काय मलाच माहिती. गोसावळा या लय हवा. शेखर काय आहे? रानात काय लावलं? ही रानात लावलाय गोसावळा. गोट्या म्हणला शेव आहे. शेव नाही गोसावळा. इतकाच लांब होती. हा. दिशेने अवघड केलेला आहे. गोट्या शिंबूट नाकावाला. नाकावाला. अरे शेखर नाही का थांब जरा. नाही तुमचं आणि ते बारक्या साईडला काय लावलंय ती गोसावळ्याच्या? खाली काय आहे? ती तसली बेंचची शेंग. बेंच. बेंच आणि तिथं पाईप निसरलेला लावला का? लावला तो आता काय करत होता? औषध कशा मारत होता? फ्रूट कंपनी बरं का त्यांची. BFC. बीएफसी. अरे KFC ही तर नाही नाही के नाही बीएफसी. काय नाव आहे म्हणजे स्वतःचा ब्रँड तयार केला का तो? बाळमा फ्रूट कंपनी. अरे बापरे चांगले अशीच प्रगती. गाडी नवीन घेतली? गाडी बनवली गाडी. कुठं बनवली ना? ही वरकत पटेल बनवली. म्हणजे किती खर्च आला काय काय? हिला 14,000 खर्च आला. सगळं इंजन काम हे ते सगळं ओके वाटेल. मॅगवेल टाकलं काय? पहिलेच गाडी बरोबर आलेली. म्हणजे गाडी नव्यातलीच दिसते. फुटलं लागा. शेखर तुटलं यार काय? फुटलं गाडी पाडली पोरांनी. शी यार काय शेखर औषध कशावर मारत होता रे? ही औषध सोडले. ही पिवळं पडले ह्याच्यावर सोडले. अरे काय गार होणार. अरे पण पिवळं काय पडलंय? ही गोसावळा पिवळा पडलाय. तो औषध सोडलंय कशावर? गोसावळ्या. गोसावळा सोडला. होय आता शेंगी कधी काढायची तुझी? ही शनिवारी काढायची आता. येईल त्या येईल ते. तवर होती का? हा ओके हा? ओके. रोज वाढती वाटतं. रोज वाढते एवढी. बर चालतंय शेखर चल शेखर चल. शिवी बी टाकली आता काय गडी एवढी अवघड. हा? निवडणूक झाला. अवघड आहे. बरं चला आता गोट्याचा ही बघू. ओमचा ही बघू. लव बाईट कोण दिली? असतं बाबा प्रत्येक गोष्ट तुला सांगायची चावली म्हणलं. मागाशी. प्रत्येक गोष्ट तुला सांगायची म्हणलं कसं आहे? काय कोण दिले बघू ते. अरे तुला लागा मुंगी शिवाय दुसरं काय चावतो रे. अरे नाही सिरियस. हे असली जास्त जमणार नाही. मी तुला आता स्पष्ट सांगतो. बर सॉरी तू चेन लाव ना यार काही पण करतो. ए चल आता ए बायले ए चल गाडी घे. रान ना काय थांबी घेतो की बाई. आता गोट्याचा का बघू बस. गोट्या पिऊ लागलो का नाही? पेरूला ड्रॅगन फ्रूट लागले. चला एक नंबर गवार आहे का? होय. गवात बिवत नाही ना काय मध्ये? गावात असेल. एक नंबर केले बरं का गो. आवडला गोट्या पण लई नाही असं वाटत लवण. आणि ती पलीकडे मोकळं का ठेवलंय तिकडं? कुठं? तो तिकडं वरचं. त्या 2 मध्ये की निघून टाकायचं. आणि बाकीच्या ती तेवढं बारकं ती काय करायचं? एवढं गेलं की ते एकच करायचं. हा ती आणि लहान मध्ये ही झालंय र मध्ये लावण झाले. अरे समजा मला लावायला. मध्ये लावण झाले. पाणी इथं सोडतं वय. हा गपची. हा आई शपथ गप बाबा फकड्या. इथनं पाणी येत आहे.
एक नंबर गहू आलाय बरं का गोटे. एकच नंबर गहू. रावण्या गहू कसा आलाय? एक नंबर गहू आलाय. फक्त इशे काय कर, ह्यातल्या गव्हात बिवात जरा मोठं असलं ना, आदनं मधनं चक्कर हाणत जा, धनुरा बिनुरा उपटत जा. होय, औषध मारताय मिरा 71 मायक्रा. यो काय 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 लावलंय पेरू? ह्या हे आधी लावलेला का आता लावलाय पेरू? चांगलंय. आता हे मधलं अजून मोकळं आहे काहीतरी. ह्यात मकान बहिणीत लावला का? मग ती बहीण मग आता भिजवू द्या. अरे ही काय नव्हती गरज भिजवायची बाबा. आमच्या म्हातारीला ही कष्ट करायचे हवस. मोकार अर्धा करून घ्यायचं. लावू द्या असं म्हातारे माणसं. दगड बघित लावले. दगड उचलायचे. मोकार अर्धा दगड लावायची. गोट्याची म्हातारी म्हणजे कराटे चॅम्पियन आहे. बघा दगड त्यांनी केवढी लावले. मी नाही भिजावलं ही. मला एक कळ नाही भिजवलंय कसं ह्यांनी. दंड तुम्ही केला एवढा मोठा, पाणी कसं व्हायचं? कुठं आहे दंड? ही काही दंडच केला म्हणायचा आता. दंडाचं होता. अरे गोट्या हा तोवर तर भिजवलं. नाही ना ती भिजलंय, क्वालिटी दिसतंय तसं. कसं केलं होतं? अरे मला काय कळ नाही, पण ही भिजवायचं कसं राहून? तिथं तुंबलं की इकडे पाणी जातंय बनानी. तिकडे चढ ना वाप्यांना, तिकडे फोडलं मग डायरेक्ट एवढं एकच थांबायचं. तेवढं नाही, तिथलं तेवढं तुंबलं की इकडे पाणी जावं. तेच की इथं तुंबायचं आणि इकडे जाणार पाणी. ते पक्षी बिक्षी हान 200 म्हातार चला उकारतात ते खात्यात नाही. हो शेती कशी आहे तुमची? शेती कशी आहे तुमची? क्वालिटी आहे ना? क्वालिटी बघ. खात्यात काय? मग काय करते? अरे शेंगदाणा इथून खात्यात टाकरे. शेंगदाणा इचून खात्यात. ती गावात आले. कुठं? ती गावात त्याचा कोंब आहे तुम्ही. काय माहिती काय आले आता. कशाच कोंबडीत लावलं? होय की का? कधी टाकलाय भुईमुग? कधी पेरलंय? भाऊनी म्हणा आता चालू. कोण भिजवत होती? का तूच भिजवतो? मम्मीने भिजवली मोकार. मग काय मोकार भिजवायचंय काय? कशाला भिजवायचं बघा किती फोडलं. थोडा बोली तीच करायची होती आम्हाला. दगड वाढ. हिच्या बापाने भिजवलं, हिच्या बापाने भिजवलं, हिच्या बापाने भिजवलं. म्हाताऱ्याने तिथं फक्त मोडायला लावलं होतं. आता कॉक फिराना. हा गोट्या कॉक फिराना बाळा तुला साधं. उघडं ठेवतो. आमची मम्मी सकाळ सकाळ येईल मोटर चालू करेल फोडल पाहिजे. नाही ठेवतो. मग नाही धडात धड आहे सार गोट्याच्या रानात. गोट्याच्या आजीचं वर्कआउट आहे. वर्कआउट प्रे वर्कआउट मिसरी. मला पोरांचं कसं असतं वर्कआउट प्यायला प्रे वर्कआउट, तसं हे रानातल्या बायांचं खुरपायचं वर्कआउट म्हणजे मशेरी मिसरी. एक मिसरीचा एकदा टाकला अख्खच खुरपला. सुटी नाही. गोट्या आता थांबतच नाही. आता अख्खं उपटून टाकणार आहे मेथी. पिरू बी उपटून नको तावाट, तुला उपटून टाकते. ही बी नाही उपटून जात जात. गोट्याने मेथी आणून दिली. रानात असतो आमच्या कंटिन्यू. ती नको गड्या मी तुम्हाला तुला देणारच नाही आता. बस मला एवढीच एक मेथीची पिंडी. ह्याचे पैसे किती तुला? ह्याचं मेथीचं पैसे किती? मेथीचे पैसे का? हा लाखात असतो. लाखात? हे कुठले बाहेरच्या ऑस्ट्रेलियावरून बी आणलेलं ना मेथीचं का? तुला म्हणून खायला तू बी निगृत दिसतोय. दुसऱ्या देशातला आहे नाही, मी ह्याच आहे तू. आफ्रिका. हा? तो आपला म्हणून तुला मेथी फुकट दिली. काय तर तुला काय देतो? कशी मेथी ताजी अरवाड्या ती बादली काय तिथं बुजावली काय केली? फोडली मेथी. म्हणजे खालनं फुटली का? लाखात टाकली काय? तुला बसन लात. गोट्याच्या रानात हरभरा. आपलं तुम्ही जरवाणी आणायला. मग आपलं इथं आणाय जरवाणी मग राहत आहे आता. उद्या ऐकू नका बरं का कोणालाच. लागत असलं तर पैसे देईन ती संध्याकाळी माझ्या पैसे मग घेऊ का? तर आपला आजचा ब्लॉग इथे जेंड होतोय. लय ताप झाला. लय जिरली.
गाडी ताणली घरी काय केलं मेथी आणली ह्याच्यात ह्याच्यात तुझ्यात बी काय मेथीच आहे का मी ती त्याने गाडी वर्षाची एकदा ताणली एवढ्या लय गाडीच आणली त्याने त्याची गाडी आली ना डायरेक्ट हाडकं गोळा करायचं पार्ट गोळा करायला बोलावणार त्याला ए रोहन पिशवी आण कष्टाला लागला फोन ह्याचा आवरानात लगे औषध मारायला चालला आता येऊन रावण्या म्हणजे काय सोपं खेळ नाही आम्हाला त्या पिशवी ओमशेट मेथी आणि कोथमीर